पिंड पदावरी दिला पुलिया करी माझे झाले गयावर झण पिटले पित्राचे ऋण कर्म केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे भार उतरले तुका म्हणी माझे भार उतरले ओजियाचं भजन करा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल पिंड पदावरी दिला पुलिया करी माझे झाले गयवर्जन पिटले पित्राचे ऋण ब्रह्मसूत्रादी सर्वशास्त्र श्रवण अमानंती सदा मस्त कीर्तिमू रुद्रग्रस्तव देवश्वैश्वर्या तथा विठ्ठलं तं नमामि प्रभो सदा समचरण सरोजम संद्रलीला बुदाभम जगननिहितं पाणी मंडना मंडनानं तरुण तुळशीमाला कंदर्म कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पौंडरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पौंडरंगा पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरण नंदिया तुझरे चरण नंदिया पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरण नंदिया तुझरे चरण नंदिया ज्ञानमूर्तीचं साक्षात प्रेम स्वरूपिनं नामदेवच्च दयामूर्ती नाथमुंदी पुन्हा पुन्हा वैराग्यशं परामूर्ती ते हुक्षत्र निवासिनं संत तुकाराम महाराष्ट्र भक्तराजा चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदाहरण सोपान देवा निवृत्ति उदाहरण सोपान देवा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंदराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय विश्वाय इच्छावतने सकल शास्त्राने भूषितं महामंगलम जयते संस्कृतात् संमति नाम रामाधिनाय नमो नमः आता हृदय आपुले चौफुळनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंचे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो सद्गुरु नामदेव महाराज पठाडे परब्रह्म स्वरूपम वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी हरि ओम शांती 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 उधो बोला 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 कृष्णबाई माऊली साहो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊली साहो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई
पुल्या करी माझे झाले गयावर पिटले पित्राचे ऋण प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मुकुटपणी पंचवेद निर्माण करणारे श्री संत तुकाराम महाराजांचा नैमित्तिक प्रकरणातील कोण चिंतनी अभंग सेवेकरता निवडला आहे. अभंगाची भूमिका अशी आहे. अभंग तुकोबराय लिहिलेला आहे कारण तुकोबराय अभंग लिहित असताना परीक्षा पाहिजे विस्ताव करायचे. विस्ताव त्या विस्तावामध्ये एक शिवराई घ्यायचे आणि शिवराई टाकायचे. लाल जलद झालेली शिवराई तुकोबराय आपल्या हातामध्ये घ्यायची. आपल्या जिभेच्या शेंड्यावर ठेवायचे. जिभेच्या शेंड्याला जर चटका बसला तर तुकोबराय समजायचे अभंगात लिहिलेला शब्द 100% खोटा आहे. विठारा शिवराई घेतली. जिभेच्या शेंड्यावर ठेवली. जिभेच्या शेंड्याला चटका जर नाही बसला तर माझे जगद्गुरु तुकोबराय समजायचे अभंगात लिहिलेला शब्द 100% खरा आहे. म्हणून तुकोबरायांच्या गाथेला पंचमीवेद म्हटलं आहे. विठारा अभंगाची भूमिका अशी महाराज. तुकोबरायांचे 14 टाळकरी. त्या 14 टाळकऱ्यापैकी कोंडोबा लोहकरी नावाचे टाळकरी होते. त्यांना जायचं होतं गयेला. म्हणून सद्गुरूचं दर्शन घ्यावं बाबांचं दर्शन घ्यावं म्हणून कोंडोबा लोहकरी तुकोबरायांकडे आली. दर्शन घेतलं आणि कोंडोबा लोहकऱ्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला. बाबा मी गयेला चाललोय म्हणले. गयेला मला काहीतरी द्या. तुकोबराय म्हणतात माझ्याकडे काहीच नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. बाबा मी गयला चाललो मला काहीतरी द्या. तुकोबराय म्हणले बाळा माझ्याकडं काहीच नाही पण एक आहे. तुकोबरायांनी एक कागद घेतला एक पेन घेतला आणि तुकोबरायांनी अभंग दिला. तो अभंग म्हणजे पिंड पदावरी दिला आपुल्या करी. म्हणून तुकोबरायांनी कोंडोबा लोहकरींकडे दिलं गया क्षेत्राला हे पत्र आहे महाराज. लाख मोलाचा अभंग आहे. विठाला सेवेला प्रारंभ करायचा अगोदर थोडा परिहार देतो असा का 1 वर्षापूर्वी एक बाप नावाचं व्यक्तिमत्व हरपलं. वैकुंठवासी व्यक्तपरायण संपतदादा सावळीराम ताजने यांचा देह गेला तो. आणि बाबांच्या जाण्याने या ताजने परिवार जो दुःखाचा डोंगर कोसळला हा न बोलण्यासारखा आहे. आणि त्याचा बाप गेला तर सर्व संत महाराज वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. मुलावरती किती मोठं संकट येऊ द्या जो निवारण करतोय ना त्याला बाप म्हणतात. विठाला बाबांचा आपण परिवर्तन पाहिला. आमच्या आजी या ठिकाणी धर्मपत्रेच्या भीमाबाई संपतराव ताजने. नंतर या ठिकाणी गणपत सावळीराम ताजने भाऊ आहेत. नंतर या ठिकाणी रणनाथ मारुती ताजने पुतणे आहेत. नंतर या ठिकाणी गोकुळ भाऊ संपतराव ताजने मुलगा आहेत. नंतर या ठिकाणी किसन संपतराव ताजने मुलगा आहेत. नारायण संपतराव ताजने मुलगा आहेत. नंतर या ठिकाणी सुशीला तुकाराम खैरे. नंतर या ठिकाणी छाया दत्तात्रय आहेत मुलगी आहेत. जिजाबाई अमृता भांगरे बहीण आहेत. सुजाता स्वप्नील
आहेत नातो आहेत पूजा किसनराव ताजने नातो आहेत जयश्री जयेश नारायण ताजने नातो आहेत शीतल जगदीश पगार नात आहेत जयश्रीताई वैभव बडके नात आहेत पंकज गोकुळ ताजने नातू आहेत अभिजित किसन ताजने नातू आहेत आणि विशेष म्हणजे समस्त ताजने परिवार श्री क्षेत्र या ठिकाणी पिंपळस विठाला विठाला या पिंपळस गावामध्ये आळंदी संस्थेतनं आल्यानंतर 23 वर्षापूर्वी कालेचं कीर्तन केलं 23 वर्षापूर्वी 23 वर्षापूर्वी आणि 23 वर्षानंतर पहिल्यांदाच आमच्या गोकुळ राजेंमुळे येण्याचं योग इकडे आलं आता माझी बहीणच आहे त्याच्यामुळे महादेवकणी हा इकडे येण्याचा योग आला आणि विशेष पाहिलं इकडे 51 रुपये टाळकरी मंडळ असतील या ठिकाणी आमचे मत्स्यगृह असतील दादा असतील आणि माझे मी वडील तुझे म्हणजे वडिलांसारखे मानतो महाराज असे आमचे चबुनाना शिरसाट हे विनेकरी आहेत आणि माझ्यावर भागवत कथेला वगैरे जे राहतात कायमस्वरूपी असे मृदुंग महामेरू या ठिकाणी रामदास महाराज रसाळ आणि जीवाचे 2 प्राण असणारे माझेवाले या ठिकाणी योगेश महाराज रसाळ बासुरीवणी आणि या ठिकाणी संतोष महाराज नामपूर सटाणा आणि विशेष म्हणजे ज्यांना बंडा महाराजांना निम्या रात्री साथ देणारे पैलवानसारखे उभे असणारे आमचे 2 वाली सुग्रीव बरं का ते साधू सारखेच आहे विचार करा महाराज या ठिकाणी त्यांना आम्ही वाली सुग्रीवच नाव पडतात आणि माझे लहान बंधू या ठिकाणी अमित महाराज हे शिंदे साहेब पदक आहेत महाराज आणि साऊंड सिस्टम 1 नंबर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो टीव्ही चॅनल आहे संत सेवा माझे मित्र या ठिकाणी लहान प्रभुस्वामी संघ असलेले आमचे सुनील महाराज खैरे आणि भाऊ या ठिकाणी असल्यामुळं या सर्वांचा परिचय आणि या ठिकाणी कार्याला लागलेली तुमच्यामुळे शोभा विठाला अभंग जर पाहिलं महाराज हा नैबंधिक प्रकरणातला अभंग आहे विशेष मध्ये थोडं एक नाव सांगायचं राहून गेलं ज्यांच्यामुळं आम्ही घराघरात जाऊन पोहोचतो जे टॉकेज असेल फक्त मराठी असेल साम टीव्ही असेल ज्यांना आम्ही खूप श्रेष्ठ मानतो महाराज आणि आम्ही सर्व त्याला वारकरी संप्रदायांना लाडाने आप्पा म्हणतो असे आमचे ताजने आप्पा या ठिकाणी आलेत महाराज त्यांचे धन्यता प्राप्त करतोय कारण का कोण बंडा महाराज कोकणात राहतोय घरात तुम्हाला टीव्हीवरती बंडा महाराज कोणामुळे दिसले असतील पण ते ताजने आपण मुळे दिसले आहेत विठाला आणि हे काय बरं का हा जोडून सांगतो मी काही कीर्तनकार नाही पहा मला स्वराचं ज्ञान नाही मला बोलता येत नाही पण एक आहे ज्ञानोबराय तुकोबराय यांनी जी कृपा केली माझे गुरुवर्य वैकुंठवासी कीर्तन श्री नामदेव महाराज पठारे आणि वेदांत वाचस्पती आचार्य जगन्नाथ पवार आणि जनार्दन स्वामी यांची कृपा माझ्यावर झालीत आणि तुमच्या समोर उभा राहिलो आहे विठाला आपण जर पाहिलं अभंग नैबंधिक प्रकरणात आहे आणि यामध्ये विधी सांगितलाय श्राद्ध विधी बघा या मृत्यू लोकामध्ये जो जर जीव जन्माला येतोय त्याचा मृत्यू अटळ आहे मला पण एक आहे मी तुम्हाला सांगा विचार करतो आता तुम्ही म्हणतात मृत्यूलोक पण मृत्यू लोकाला प्रारंभ केव्हा झाला आणि मृत्यू लोकाचा पहिला मरणारा व्यक्ती कोण हा माझा पहिला प्रश्न काय सांगितलं मी तुम्हाला मृत्यू लोक म्हणतात कोणी जसा नाण्याला 2 बाजू आहे छापा आणि काटा तशी या देहाला 2 बाजू आहे एका बाजूला जन्म आहे आणि एका बाजूला मृत्यू आहे जन्माला आल्यानंतर आपला आनंद होतो आणि मृत्यू पदाला प्राप्त झालो दुःख व्यक्त होतोय जन्माला आला कमांचा पेढे वाटतात आणि मेल्यानंतर मुरमुरे फेकतात असा विरोधाभास का सज्जनांनो मृत्यू लोकाला प्रारंभ केव्हा झाला आणि मृत्यू लोकामध्ये पहिला मरणारा व्यक्ती कोण विचार करा सज्जनांनो मृत्यू लोकाचा प्रारंभ हा सत्ययुगात नाही मृत्यू लोकाचा प्रारंभ हा त्रेतायुगात नाही मृत्यू लोकाचा प्रारंभ हा कलियुगात नाही तर मृत्यू लोकाचा प्रारंभ द्वापार युगाच्या उत्तरखंडामध्ये झाल्यात महाराज हे शास्त्र सांगतो विठाला
शरीरातून रक्त वाहिलेलं आहे त्यावेळेस चालू होतं दक्षिणायन. आणि इच्छा मरणे असताना सुद्धा 6 महिने बाणाच्या टोकावरती पडलेले भीष्माचार्य भगवंताचं 1000 वेळेस नामस्मरण केलं. त्या म्हणतात विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनाम जनक कोण असेल तर भीष्माचार्य आहे. ज्या वेळेस उत्तरायण लागलं भीष्माचार्यांनी ठरवलं देवा दक्षिणायन संपलाय आता उत्तरायण लागलाय. आता मला माझ्या देहाचा त्याग करायचा आहे. ज्या दिवशी भीष्माचार्यांनी उत्तरायण लागलं आणि आपल्या देहाचा त्याग केलात ना तेव्हापासून मृत्यू लोकाला प्रारंभ झाला. आणि मृत्यू लोकामध्ये पहिला मर्द व्यक्ती कोण असेल ते भीष्माचार्य आहे. विठाला विठाला इथं कुठं कळलं चांगले कीर्तन ऐकलं तर. आता आमचं कीर्तनकारच भांडराने आपल्याला सगळं माहिती हे जरी नाही कळलं तो पिंगळा तुला कळतं का का पिंगळ्याचा टाइम आहे आणि आपण बावळट हा वा काय पिंगळा म्हणतो काय पिंगळा लेका पिंगळ्याचा टाइम हा पहाटचा आहे. संध्याकाळी पिंगळा गायला जात नाही लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय तो आपण राहतोच ना ज्याने विठ्ठल मात्रा घेतली आहेत ना त्याने पत्ते सांभाळा. वारकरी संप्रदाय टिकवणं हा कीर्तन करायचा धंदा झाला पाहिजे. जर तुम्हाला वारकरी संप्रदाय टिकवायचा असेल ना तर तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला प्रश्न विचारा. एखाद्या कीर्तनकारने ही गाडी सोडून खाली आलात ना त्याला सर खाली बसवा. अजिबात तुला अधिकार नाही. ही कोणाची गादी आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. नामदेव सावध होई ऐका बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. बोले कबीर. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. नामदेव कीर्तन पहाडच्या वेळेस पिंगळा गायला तुम्हाला पण आता कधी आपण बघा दसक्रियाचं कीर्तन राहतोय आणि भलतच काहीतरी सांगतो. आता मी तुम्हाला गरुड पुराण सांगणार आहे. शास्त्रामध्ये 18 पुराण आहे. 18 पुराणाने 17व्या क्रमांकाचं पुराण सांगितलं आहे गरुड पुराण. बघा ज्या वेळेस मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला येतोय त्या दिवशी तुमचा माझा मृत्यू ठरलाय. मी सांगत नाही न्यावरांची उभी आहे. न्यावरा म्हणतात ना ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला त्या दिवशी मृत्यू येतो. सर्टिफिकेट टाकाय कालला तिचे लिहिले काही गुन्हेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटून येणे. अरे सटवीने जो टाकला असेल त्याच मध्ये आपला मृत्यू होणार मला. पण एक आहे तुम्ही जर मला विचारलं बंडा महाराज तुम्ही केव्हा मरणार आहे मी पायाची चप्पल का बघतो. माणसाला मृत्यू शब्द आवडत नाही सोडतो का आपल्याला. महाराज माणसाला मृत्यू केव्हा येणार हे तुम्हाला आम्हाला कळतोय बरं का. अपशकुन आहे न्यावरांचा अभंग तेव्हा कानी घालून या मोठे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. काय सांगितलंय कानामध्ये बोटे टाकायचे आणि आतला आवाज जर आपला ऐकायला नाही आला तर 9 दिवसामध्ये आपलं पत्र काढ. पण ते पत्र असे मला तुमचा माझा मृत्यू होण्याच्या अगोदर यम तुम्हा मला 4 पत्र पाठव. किती पत्र पाठवतोय 4. पहिलं पत्र माणसाला जर अहंकार झाला तर समजायचं यमाचं पहिलं पत्र आलं. ऐकडे रावणाला अहंकार झाला आकाशाला शिडी लावीन समुद्राचं पाणी गोड करील आणि सोन्याला सुगंध प्राप्त करील. शेवटी रावणाला मारावं लागलं. दुसरं पत्र ऐका का आपली केस पांढरी व्हायला लागली
कसं समजायचं? मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली. जरा कर्णमोळी सासू आली कोणती, जरा कर्णमोळी मृत्यूची या भेटी जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली. टाळीचं महत्व राहतं. विचार करा, तसं कार्यक्रम संपला आम्ही करत असतो ना, काय करायचं ते, पण तुमचं नाही. आपण जर पाहिलं ना, कसं आहे का, माणसाला मृत्यू होण्याच्या अगोदर काही अपशकुन आहे. कोणते अपशकुन आहे ऐका आता. पहिला अपशकुन तुम्हाला सांगितलं नाही, पण या अपशकुनामध्ये काही पत्र आले. अहंकाराला पहिलं पत्र, केस सफेद झाली दुसरं पत्र, पण आपण लय अवघड या मला काळे करून टाकले. आता काळे केलं का आपला आयुष्य वाढतंय बाहेर. विचार करा मला. आणि तिसरं पत्र असं आहे, नाथागरीचे आग्रह नदीचे नयनी, त्याची देवी बोला राम कृष्ण, त्याची देवी बोला राम कृष्ण. नाथागरीचे आग्रह नदीचे नयनी, त्याची देवी बोला राम कृष्ण, त्याची देवी बोला राम कृष्ण. सांगितलंय नाकाचा शेंडा जर नाही दिसला तर त्याच दिवशी रामनाम सत्य समजायचं. आता कोणी पाहू नका. काय झालं, आमच्या जगदंबेला मला लग्नात जायचं होतं. जगदंबा आमचे समजा काय काय लग्नात जायचं होतं मला म्हणजे आली 5 मिनिटात जाऊन. आता मला माहिती आहे सोंग जाणार पुढं. गेली ब्युटी पार्लरला आली ना भावाया कापू. आता भावाया कापायचं नसतात कोणी. आता कोण कापतात तुमचा भाऊ आहे ते मला नाव ठेवू नका. कारण का शास्त्र सांगते मला भावायाची केस जर आपण कापलं त्याला पुढचा जन्म चिचुंद्रीचा प्राप्त होतो. तुम्ही काय केलं ठेव. आमच्या लग्नाला 1 दिवस आहे अजून आमच्या जगदंबेने भाऊ कापले नाही. येत काहीच नाही. देवाच्या कार्यातले पैसे खाणारे लोक मंदिराच्या जवळ खर्च्या कुत्र्याच्या रूपात राहतात. विठाला विठाला मंदिराजवळ चांगलं कुत्र सापडत नाही. देवाचे पैसे खायला खर्च कुत्र खाली का. म्हणून या गोष्टी आपण पत्ते पाळता. मग पहिला पैसे जाईल जागेप्रमाणे कोणता पैसे कोण आहे ऐका. यमाच्या 12 गणापैकी एक यमाचा गण रात्रीच्या वेळेस किंवा पहाटच्या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या घरावर येतोय. आपल्या घराला 3 उलट्या फेर मारतोय. आणि यमाचा पुत्र आपल्या घराला फेरा मारत असताना जर यमाचा कुत्र्याला पाहून आपलं कुत्र जर इवळायला लागत ना तर समजायचंय 12 तासाच्या आत कुणाचा तरी मृत्यू होणार. विठाला विठाला कृष्ण महाराज पुलस्ती नावाच्या ऋषींनी व्यासांना विचारलं बाबा ते म्हणतायत यमाचे 12 गण. यमाचे 12 गण कसे काय झाले आणि कोणता गण पुत्र्यावरती बसून येतोय याचं कथन सांगावं. महाराज त्यावेळेस काय झालं माहिती का. यमाचे 12 गण पाहण्यासाठी यमाचे आई वडील कोण हे पाहावं लागेल. यमाच्या वडिलांचं नाव सांगितलंय प्रजालन आणि आईचं नाव सांगितलंय श्यालन. एक दिवस श्यालन आणि प्रजालन कुकर्म करून निघाले. जात असताना श्यालांचा पाय पिंपळाच्या वृक्षाला लागला.
पिंपळाच्या वृक्षातून भगवान विष्णू प्रगट झाले. सांगितलंय शालन, तू कुकर्म करून जात असताना तुझ्या डाव्या पायाचा स्पर्श मला झाला म्हणले, माझं शरीर तू विटाळमय केलं, जा मी तुला शाप देतोय तर तुझ्या पोटामध्ये 18 वर्ष गर्भ राहील. ऐकतायत ना? किती वर्ष? 18 वर्ष गर्भ राहील. तुम्ही एक मला सांगा, 9 महिने 9 दिवस गर्भ ठेवताना आपल्या माता मुलीचा काय त्रास असेल? मला येतं काहीच नाही. ज्या निगडून पडलेत ना ते व्यासांचे सुपुत्र 12 वर्ष पोटामध्ये होते. बामणाचे पोरे एक खेळाची मिळाले, बामणाचे पोरे एक खेळाची मिळाली. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत माहेर रे, कापत कापत माहेर रे. नगरीची पळवून गेले रे, नगरीची पळवून गेले रे. ओ ऐक खेळया तुझला सांगोयचे दानोनी गेले, ऐक खेळया तुझला सांगोयचे दानोनी गेले. ऐक दानोनी गेले, ऐक खेळया तुझला सांगोयचे बघा, शालनला गर्भ तयार झाला, पोटामध्ये लहानसा मोठा गर्भ होऊ लागला. एक दिवस हा गर्भ आईला म्हणला, आई मला लवकर जन्माला घाल, आई मला लवकर जन्माला घाल. तेव्हा शालन म्हणली, बाबा तुला पोटामध्ये 18 वर्ष ठेवायचं आहे. ज्या दिवशी तुला दिवस पूर्ण होतील त्या दिवशी मी तुला जन्माला घालणार, काळजी करू नको. सुदैवाने काय झालं माहिती तुम्हाला? एका पर्व काळावरती शालननी एका 11 बालकाला जन्माला घातलं. नाकावरती भले मोठं सिंग होतं, लाल बुंद डोळे होती, लांब लांब दात होती, लांब लांब नख होती आणि काळ कुट्ट शरीर होतं. आणि जन्माला येतानाच ते आपल्या आईला म्हणतं, आई मी तुला मारतोय म्हणले आता, मी तुला मारतोय म्हणले आता, मी तुला मारतोय म्हणले आता. वैदिक धर्माचं हे म्हणणं आहे, मुलाने किती पुण्यकर्म करू द्या, त्या मुलाने किती पुण्यकर्म करू द्या, त्या मुलाने जर आई बापाच्या डोळ्यात जर पाणी आणलं ना तर त्या मुलाला कुंभी पाक न वाचणार काय. विठाला 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 विठाला. शालननी ब्रह्मदेवाचा धावा केला. ब्रह्मदेव प्रगट झाले. म्हणजे बाळा का धावा केला? म्हणजे बाबा 18 वर्ष पोटामध्ये गर्भ ठेवला, याला जन्माला घातलं. आई कशी आहे? अर्धीच्या मुळे वेड्या सारी दुनिया पाहिली, अरे दुनिया पाहिली प्रेम गंगावली. अर्धीच्या मुळे वेड्या सारी दुनिया पाहिली, माया माऊली प्रेम गंगावली. तिच्यामुळे सारी दुनिया पाहिली, माया माऊली प्रेम गंगावली. तिच्यामुळे वेड्या सारी दुनिया पाहिली, माया माऊली प्रेम गंगावली. अरे 9 महिने 9 दिवस वागविले तिनं, काय करशील पुत्रवारी तिनं. अरे आठवीत ना गुरु मायेची सावली, अरे मायेची सावली प्रेम गंगावली. तिच्यामुळे वेड्या सारी दुनिया पाहिली, माया माऊली प्रेम गंगावली. तिच्यामुळे वेड्या सारी दुनिया पाहिली, हो माया माऊली प्रेम गंगावली. पुढे महाराजांचं मत बरं का, कारण वारकरी संप्रदाय असं आहे महाराज. वारकरी संप्रदायानं रामदास स्वामींचे श्लोक सुद्धा तुम्ही धरले नाही. आम्ही तो काही भंगार भुंगारीने म्हणायला लागलो. काय काय सांगतो मी, हे भंगार भुंगार काही मागचं म्हणायचं नाही. काही काय टाकून काय बसून घ्यायचं, काय काम नाही. त्याला फक्त वारकरी एक वार ज्ञानोबा तुकोऱ्यांचा गाता सांगा, बाकीचं काही सांगू. विचार करा महाराज, इकडे आपण जर पाहिलं ब्रह्मदेवाने सांगितलं, बाळा तू याला स्तनपान करू नको. हा निद्रा घेईल आणि हा झोपला रे झोपला, याला स्वर्गात पायगड घेऊन या. चिंतन मार्ग नाही बरं का, न ऐकले चिंतन आहे. शालनने आणि प्रजारांनी त्या 11 बालकाला उचलला, स्वर्गामध्ये झोपवलं ब्रह्मदेवासमोर. ब्रह्मदेवाने त्या बालकाकडे पाहिलं आणि मागचा पुढचा विचार न करता आपल्या हातामध्ये एक धारदार सुरा घेतला. सुरा घेऊन त्या झोपलेल्या
विकला बालकाचे तुकडे करायला लागले. पहिला तुकडा उडवला घोट्यापासून तळपायचा घोटा असतोच ना, तो तुकडा एका मेंढ्याने गिळला. मेंढ्यानं गिळल्यामुळं मेष त्रास तयार झाली. दुसरा तुकडा उडवला गुडघ्यापासून, एका बैलाने गिळला वृषभ रास तयार झाली. असं करता करता मुंडक्यापर्यंत 12 तुकडे केले. 12 तुकड्यातून 12 राशी निर्माण झाले. मला राहिलं मुंडक. ते म्हणले देवा, तुम्ही जर माझ्या देहाचे 12 तुकडे केलेत ना, मला काहीतरी उशाप द्या. ब्रह्मदेवाने सांगितलंय, मी तुला आता उशाप देणार नाही, पण एक करतो, तुला पूर्वेसेला फेकतो. ज्याच्या मुंडुळीवर तू पडशील तो तुझा पिता होईल आणि तू तुला वरदान देऊन टाकेल. ब्रह्मदेवाने काय केलंय, ते मुंडकं घेतलं बा आणि पूर्वेसेला फेकलं. नेमकं सूर्य देवता उगवण्याच्या मार्गावर होता. सूर्याच्या मुंडुळीवर जाऊन ते मुंडकं पडलं आणि सूर्य सांगितलं, बाळा तू ऐकता येऊन पडलात ना, म्हणून आजपासून तू माझा मानस पुत्र झाला. आजपासून लोक तुला ये म्हणतील. मग नंतर एक कोणाचा मुलगा झाला, सूर्याचा मुलगा झाला. सूर्याला 2 मुलं 2 मुली आहेत. तसं सूर्य हे हनुमंतराचे सासरे. हनुमंतराचे सासरे कोण? भाषा तुम्हाला लक्षात नाही का? हनुमंतराचे सासरे कोण हा प्रश्न आहे. हनुमंतराचे सासरे सूर्यवता आहेत ना मला. सुवर्च्या नावाची मुलगी या हनुमंतराने दिली आहे. विठाला विठाला का म्हणे झाली आणि बघुनी तसं हनुमंतराला 11 मुलं. एक सांगा तो कीर्तन 77 विषय. कारण का कीर्तन चांग कीर्तन चांग होय होय हरी होय हरी कीर्तन चांग होय हरी होय हो प्रभुभूत काया भूतचे कीर्तनी प्रभुभूत काया भूतचे कीर्तनी त्यावरती महाराज मृत्यू समय तुझं नियंत्रण ठेवण्याचं काम राहील. तुम्ही मला सांगा, आपला आत्मा घेऊन जाण्याचं काम कोण करणार? हे मग राहतात ना. आता विचार करा महाराज. पण एक आहे, नुसतं तुकाराम तुकाराम जरी म्हटलं तरी एक जवळ नाम घेता कापेय नाम घेता तुकाराम तुकाराम नाम घेता कपियम नाम घेता कपियम नाम घेता कपियम तुकाराम तुकाराम नाम घेता कपियम नाम घेता कपियम नाम घेता कपियम. आपलं पाप पुण्य पाहतोय. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. नरदेवने हानी केली. आपलं पाप आणि पुण्य पाहतोय आणि 12 गणापैकी कौष्टुभ नावाचा गण हा कुत्र्यावरती बसून येतोय. आणि कुत्रा जरी उडायला लागला तर समजायचंय 12 तासाच्या आत कुठे मृत्यूवर बातमी आपल्या कानावर येते. हा जरा पहिला अपशकून, दुसरा अपशकून ऐकता. शास्त्रामध्ये एक पक्षी महाराज, त्या पक्ष्याचं नाव सांगितलंय घुबड. घुबड आपल्या घरासमोर येत आहे, खाली मान घालतोय आणि 3दा गुळगुळी आवाज करतोय. घुबडाचं ओरडणं
जर आपल्या कानाने तीनदा गुळगुळी असा आवाज ऐकला तर आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाच्या मृत्यूचे संकेत आहे. आवाज ऐकला सकाळी उठल्या उठल्या जर घुबडाचं तोंड पाहिलं ना आपलं लक्ष्मीची प्राप्ती आहे. आमच्या जुन्या बाय काय म्हणतात पाहत पाय कसं घुबडासारखं. त्यांना चिमणी आठवणार नाही, त्यांना मोर आठवणार नाही. आता मी थोडा चाबरा म्हणून बरं का, चाबरा म्हणजे विनोदी थोडासा, कारण मला एक बरगडी वाढव आहे. मी तर काय सांगतो बोचऱ्या माणसाला खोबरं खायचं ते नात्रात उडून खोबरं उडून काय झालं. मी कीर्तनले बोलू का एक बाई समोर यायची मग तरी बिचारी माझ्या आईची वयात होती. ती मला 3 खारीक 3 बदाम आणि 3 काजू यायची सर्व द्यायची मला. महिनाभर नेम झाला मला. त्या मावशीने म्हणलं मावशी तुमची माझी काही ओळख नाही पाळख नाही, तुमचं काही नातू नाही पण तू नाही का बाकीचं कोण नातेवाईक नाहीत, पण तुम्ही दररोज मला 3 खारीक 3 बदाम आणि 3 काजू हे तुम्ही गावात जातात. म्हणजे महाराज तुम्ही माझ्या तोंडाकडे पाय तोंडाकडे मला मुखात जात आहे का म्हणजे नाही. म्हणजे जोपर्यंत चालायचं तोपर्यंत सगळे ते नाही चावले की तुम्हाला काला पोटात काय राहिले गेलं विचार कसे पोटे भरात हे फार अवघड आहे. तसे आपण जर पाहिलं ना घुबडाचा अपशकुन नाही समजता. पुढचा ऐकता टिटवी नावाचा पक्षी हा रात्रीच्या वेळेस किंवा पहाडच्या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या घरावरती उलट्या 3 फेऱ्या मारतो. अर्ध्या फेरीला गरकन खाली येते आणि आपल्या अंगणामध्ये किंवा ओट्यावरती विष्ठा करून निघून जाते. जर तुम्ही घराचा दरवाजा उघडला आणि पक्षाची विष्ठा दिसलीत ना तर आपल्या घरातल्या कर्त्या माणसाच्या मृत्यूचे लक्षण आहे हे गुरुपुरा सांगतो. विठाला म्हणून पूर्वीचं काय बघा आमच्या माता मावल्या सूर्य उगवण्याच्या अगोदर अंगण मोठं झालं बघा. त्यांना काय वेळ लागत होतं का, त्यांना माहित होतं पक्षाची विष्ठा जर दिसतीत ना तर आपल्या घरातल्या कर्त्या माणसाचे मृत्यूचे लक्षण आहे. म्हणून ती पक्षाची विष्ठा दिसू नये म्हणून माझ्या माता मावल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती सडा रांगोळी करून झाडून घ्यायच्या मला. आता 9 वाजता तरी उचलते. मी काल वेदांत वाचस्पती रामकृष्ण महाराज लोहितकर यांच्यावर 2 तास होता. बाबांनी मला प्रश्न केला माणसाला 100 वर्ष आयुष्य असताना मनुष्य 100 वर्ष का जगत नाही. काय सांगितलं माणसाला 100 वर्ष आयुष्य असताना मनुष्य 100 वर्ष का जगत नाही. तुम्ही एवढे पैसा कमवता. आता मला 1,10,000 पेमेंट स्वतःच आहे गव्हर्नमेंटला तरी पैसा पुरत नाही. मग पैसा का पुरत नाही आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं ना सर्वात महत्त्व सांगतोय या ठिकाणी 100 वर्ष आयुष्य असताना जगत का नाही याला कारण आहे मला. बाबांनी गोड सूत्र सांगितलं महाराज ज्या दिवशी महिलेचं कपाळावरचं कुंकू गेलं तेव्हापासून माणसाचं आयुष्य कमी झालं. शब्दोळा कुठे माझ्या माता मावल्या ज्या दिवशी माता वर्गाचा कपाळावरचं कुंकू गेलं त्या दिवशी आपलं आयुष्य कमी झालं. जेव्हा नारी वर्गाचा डोक्यावरचा पदर खांद्यावर आला तेव्हापासून आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर पडून गेली. विठाला विठाला रावणाची बहीण त्रिजटा हिला स्नान झाल्यानंतर एका वेळेस कुंकू लागायचं आहे. तर शास्त्रकार म्हणतायत एका वेळेस त्रिजटीला 2.5 क्विंटल कुंकू लागायचं. किती क्विंटल. आता कपाळ होता 2.5 क्विंटल. आम्ही 10 रुपयाचे डबे आणतो वर्षभर पुरवतो. आज उतरामणाचा या कुंभकर्ण उठवायचे योगाला महाराज. रावणाने कुंभकर्णाच्या अंगावरती बरंच काही सोडलं पण मागून ते वैतागलं आणि कुंभकर्णाच्या अंगावरती 9 हत्ती सोडले. किती हत्ती 9. शास्त्रकार म्हणतायत कुंभकर्णाच्या अंगावरती 9 हत्ती सोडले पण 5 हत्ती कुंभकर्णाच्या बेंबीत पडून मिळले. आता बेंबी होती का ब्यामाला आपल्या पायाखाली लवकर गावात सोडीकडे मरत नाही. ते गावात सोडीकडे मरत का तसं माणसंच राहिले महाराज. किती पण माणसं असायची विचार करा. चला पुढे आता माता टिटवी नाही समजलं महाराज. पुढचं ऐका आता तुम्ही उन्हामध्ये किंवा प्रकाशामध्ये बसलेले असताना आपली स्वतःची सावली आपल्याला जर नाही दिसली
तर 8 तासाच्या आत आपला मृत्यू आहे. सावली अशी मला जन्माला येतं नाही बरोबर आहे आणि मरतं नाही बरोबर आहे. असे बरेच अपशकुनी महाराज. शेवटचा अपशकुन आहे का आता? घाबरलेला कावळा आहे, इकडं तिकडं पाहतोय, काव काव करतोय. हे दृश्य जर पाहिलं ना 1 तासाच्या आत आपला मृत्यू आहे. कावळ्याने जर वर पाहून जर काव काव केलं तर कुठला तरी बाहेरचा पाहुणा आपल्याकडे पाहून या समजायचंय. कावळ्याने जर खाली पाहून काव काव केला तर आपण कुठंतरी बाहेर पाहून जाणार हे समजायचं. मला शकुनती माये सांगत असे विचार करा. पण शेवटचा आणि अतिमहत्वाचा अपशकुन आहे का आता? तुमच्या घरामध्ये जर दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला, त्यांना घराच्या बाहेर काढलं जातं, स्नान घातलं जातं, नवीन तिरडेव त्याला झोपवतं, तर प्रत्येक नातेवाईक त्या मेलेल्या माणसाच्या एका इंद्रियाची पूजा करतात. बघा असं कोणती इंद्रिय असेल? पायाच्या अंगठीची पूजा केली जाते. मेलेल्या माणसाची पायाच्या अंगठीची पूजा का केली जाते? नाही महाराज, पूर्वीपासून परंपरा आली, तीच परंपरा आम्ही गृहीत धरलीत महाराज. त्याला शास्त्र आहे. माणसाचा मृत्यू येणार, आपली पायाची अंगठी ही तुम्हाला मला सांगतायत. जर दोन्ही पायाची अंगठी अशी आत वाकली गेली, समजायचंय अर्ध्या तासाच्या आत आपला मृत्यू आहे. काय सांगितलंय? अर्ध्या तासाच्या आत आपला मृत्यू आहे. म्हणजे कसं ऐका, ज्या वेळेस लहान बालक जन्माला येतात महाराज, तर त्या बालकामध्ये एक शक्ती दडलेली असते. ती शक्ती त्या बालकाच्या पायाच्या अंगठीमध्ये असते. बघा तुमच्या घराला जर लहान लेकरू असेल ना, त्या लेकराच्या पायाच्या अंगठ्या हातला जोर लावतो का? पूर्ण शक्ती त्या बालकाच्या पायाच्या अंगठ्यामध्ये. सज्जनांनो, प्रेताच्या पायाच्या अंगठ्याची पूजा करताना आम्ही खूप चुका करतोय. गौरपुराण सांगतं, ज्याची ओळख नाही, पाळख नाही, त्याचा काही संबंध नाही, त्याचं गोत्र माहित नाही, त्या माणसाच्या हाताचा स्पर्श आपल्या घरातल्या प्रेताला होऊ द्यायचा नाही. जर तसं काही असेल, अनोळखी व्यक्तीच्या हाताचा स्पर्श जर आपल्या घरातल्या प्रेताला धरत ना, जरी तुम्ही नारायण नाग बली गेलात ना, तर 5 वर्ष घरातला पितृदोष जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेषा आहे. विठाला विठाला ऐका, मग पायाच्या अंगठ्यातून शक्ती निघते, त्याच्या गुडघ्यामध्ये येते, लेकरू रांगायला लागतं. मग लोक म्हणतात माझा लेकरू रांगायला लागलं. ते बघा, ते लेकरू रांगत नाही, ती शक्ती त्याला रांगून घेते महाराज. विचार करा. मग ती गुडघ्याची शक्ती निघते, कमरेमध्ये येते, त्याला तारुण्य पण प्राप्त होतं, त्याचा विवाह होतो, त्याला मुलं होतात. मग एक दिवस काय होत, ती शक्ती निघते आणि कंबरती म्हण याच्यामध्ये येते महाराज. मेरा अहंकार होतो, मी हे केलं, मी ते केलं. मग अहंकाराचा वारा न लागेला. मग आता कंबरती मान याच्यामध्ये आलेली शक्ती अचानक निघते, त्या माणसाच्या बघा मुखामध्ये येते. मुखामध्ये अंतर काय होतं माहितीये का? डोळे असून पाहता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, मुख असून बोलता येत नाही, पाय असून चालता येत नाही, आणि हात असून दान धर्म करता येत नाही. ही स्थिती म्हणजे अंतकाळ. अंतकाळ सांगितलंय. मुखात आलेली शक्ती तुकोबारांचा फार गोळा बंद आहे. पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहुनी अंधारा बरामी, त्याहुनी अंधारा बरामी, त्याहुनी अंधारा बरामी, त्याहुनी अंधारा बरामी. नित्याचे श्रवण नको माझ्या कानी, बधीने करून ठेवे देवा. काय तुकोबारांचा अभंग आहे. डोळ्यांनी पाप पाहिजेच नाही. मुखात आलेली शक्ती अचानक निघते, त्या माणसाच्या पायाच्या अंगठ्यावर जाते. दोन्ही पायाची अंगठी अशी आत वाकली गेली तर समजायचंय अर्ध्या तासाच्या आत त्या माणसाचा मृत्यू आहे. थोडं परत मागे जातो. पायाच्या अंगठ्याची पूजा करायची आहे, पण कशी करायची? ज्याचे आईबाप जिवंत आहेत त्यानं कधी अंगुष्ठारूपी दान करू नका. आधी बोट आहेत ना आपली, ही गंधर्वाची प्रतिमा बरं का. मी तुम्हाला असा प्रश्न करतो, तुमच्याकडे देवारा आहेत ना? काय महाराज आमच्याकडे देवारा कसं दररोज आम्ही देवपूजा करतोय. त्या देवाऱ्यामध्ये एक टाक आहे. कोणता? वीराचा. वीर आहे त्या टाक. तो
वीर आपला बाप आहे यांचा बाप आहे? माणसांचा बाप आहे का नारीचा बाप आहे? माणसांचा, बरोबर आहेत ना? मग त्याला आंघोळ घालण्याचं काम आपलं घ्यायचं या उघडच आहे की 99% बाहेर देवपूजा करतात. का त्या विचारायला काय हरकत नाही, पण गंध लावतात ते चुकीच्या मार्गाने जातात. ते म्हणतात आम्ही गंध लावतो पण आम्हाला कसल्याच प्रकारचं सुख नाही, ती देवपूजा आणि तुम्ही ती तिकडेच बघा. हे 5 मोठे सचिव 5 गंध लावण्याच्या प्रतिमा आहेत. तुमच्या घरातला जर एखाद्या लहान लेकराचा मृत्यू झाला असेल, काय सांगितलंय? तुमच्या घरातल्या एखाद्या लहान लेकराचा मृत्यू झाला ना आणि तुमच्याकडनं त्याचा फोटो काढण्यात आला आणि तो लहान लेकराचा फोटो भिंतीवर जर टांगला असेल तर त्या फोटोला गंध लावताना उजव्या हाताच्या करवेने तो गंध लावायचा आहे. उजव्या हाताच्या करवेने देवाच्या कोणत्याही फोटोला गंध लावताना तुम्हाला गंध लावायचा आहे ना, करवणीच्या व्हायच्या फोटोनी गंध लावायचा आहे. आणि तुमच्या घरी कीर्तनकाराला त्याने अजून प्रवचन केलं नाही, त्याला प्रवचन करायचंय, कीर्तन करायचंय, पण त्याला बुक्का लावताना बुक्का असा नाही, तो काय बुक्का म्हणतात तुमच्या वारक्याला काही म्हणत राहत. त्याला बुक्का लावताना मधल्या बोटाने बुक्का लावायचा आहे, कारण मधलं बोट विष्णूच आहे. पण लोक आम्हाला अंगठीने बुक्का लावायला लागलं, आम्ही नरकात लावणार आपत्ती सगळे असते तुम्हाला त्या गोष्टीमुळे लावणार नरकात तुम्हाला. आणि जर पित्रांच्या फोटोला जर तुम्हाला गंध लावायचा आहेत ना, लाल गंध लावू नका, गंगोळीचा गंध घ्यायचाय, या बोटाने गंध लावायचाय, कारण हे बोट आहे पित्राचं, या बोटाने गंध लावायचा घरात. आणि कारण का या बोटावरती बघा दुसऱ्या माणसाचं भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला कळलं तर बरोबर, आता 20 तारखेला आहेच, अजून कळलं नाही. बोट काळा केलं का असं म्हणजे लेट करून लागतं. हे बोट पित्राचं आहे, ही बाजू जी आहे ही पित्राची आहे, म्हणून आपण अंगुष्ठारूपी जलन करतोय. पण गरुडपुराण सांगतो आपल्या घरामध्ये जर कुणाचा मृत्यू झाला असेल आणि तुम्हाला अंगठ्याची पूजा करायची आहे, ज्याचे आईबाप जिवंत आहे त्याने कधी अंगुष्ठारूपी जलन करू नका. मग काय करायचंय? ही बोटाची खुबडी करायची, इकडे पाणी घ्यायचंय, वरून पाणी टाकायचंय आणि 3दा म्हणायचंय सोधा सोधा सोधा. नाही जमलं ओम शांती म्हणा. बाजूला पण प्रेताच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श होता कामा नये. जर प्रेताच्या अंगठ्याला स्पर्श झाला तुमच्या हातचा तर त्याला प्रेत दोष लागले असतात महाराज, प्रेत दोष. मग आपण म्हणतोय ना आम्ही अंत्यविधीला गेलो, तिकडनं आलो, अंग तर कसकस करतोय, दुखते म्हणजे का प्रेत दोष लागले असतात महाराजांनी. पण त्याचे आई बाप जिवंत नाही, बाप जिवंत आहे, आई गेली आहे, दोघंही गेले महाराज. त्या माणसाने प्रेताच्या पायाच्या अंगठ्यावरती अंगुष्ठारूपी जलन करायचं आहे, प्रेताच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि बाजूला व्हायचं आहे. तेव्हा हे अंगठ्याची पूजा केलं पुण्य. पण एक आहे, जर माणसाचा मृत्यू झाला मृत्यू महाराज, पण 16 संस्कारामध्ये एक महत्वाचा विधी सांगितलाय, तो म्हणजे पिंडदान. मग ते पिंडदान कसं? अभंगाचं प्रथम चरण. पिंडपदावरी 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 पिंडपदावरी
पिंड पदावरी तिला आपुलिया करी माझे झाले काय वर्जन. मग तुकोबारांनी अभंगामध्ये पहिला शब्द वापरला पिंड. आता जेव्हा ते कीर्तन संपत बरं का गरुडपुरामध्ये पिंडदान करण्याचा अधिकार 6 लोकांना नाही. किती लोकांना नाही? 6 लोकांना नाही. कारण का ज्ञानोबरांची एक ओवी वा त्या ओवीमधून आपलं कळतं. ज्ञानोबर म्हणतात सांडोनी अंगाची खोळी सर्प रिघार्या पाताळी मग त्या तोचेशी कोण सांभाळी तैसे झाले. बघा जोपर्यंत सर्पाच्या अंगावर कातीन आहे त्या कातीन आपण जर स्पर्श केलात ना सर्प आपला दंश करतोय. पण सर्पाने आपल्या अंगावरची कातीन टाकून दिली तर सर्प त्या कातणीकडे वागळून पाहत नाही. तशी या जीवाची गत आहे. पुराणामध्ये सर्व शास्त्र सांगितलंय पण शर विकाराची कातीन आहेत ना ते ग्रंथ वाचायला आपला चान्सच नाही. तर मी सांगतोय तुकडोजी महाराज म्हणतात गोधडी माझी गोधडी झाली जुनी. काय सांगा बघा. अरे माझी गोधडी झाली जुनी तिला धुन आना कोणी तिला धुन आना कोणी तिला धुन आना कोणी. माझी गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी तिला दुनिया ना कोणी तिला दुनिया ना कोणी तिला दुनिया ना कोणी. ती धुतली हरिचंद्राने तारामतीने रुईदासारी तारामतीने रुईदासारी. अरे तिला मळून कारे कोणी अरे तिला मळून कारे कोणी माझी गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी. काय झालं असतं काही पावाला कमी पडला अजून एक त्याला असतं आप्पा असा पप्पा चालला आता काय सांगू. चला आता हिला पिंडदान करायचंय. शास्त्रात तत्पता शास्त्र हा बघा शास्त्र हे सांगतंय तू नदी भरलेली आहे पहिल तीराला तुम्हाला जायचंय. त्या नदीच्या कडेला एक नाव आहे त्या नावाला ओल पडलाय. त्या ओल पडलेल्या नावातून तुम्ही पहिल तीराला जाल का? मी सांगत नाही आम्हाला जोय का कसे आहेत. या लागी शतशा जर जर नावे रेगुणी कमानी चंत व्हावे. ज्या नावेला ओल आहे त्या नावेतून आपण प्रवास करत नाही. मग म्हणून पिंडदान करताना 6 लोकांना अधिकार नाही. किती? 6. ऐका तर पहिला अधिकार 3 मुलं जर असली तर मधला मुलगा पिंडदानाला चालत नाही. हे तर अवघडच आहे. 3 मुलं जर असली तर मधला मुलगा पिंडदानाला चालत नाही. चला पुढे आता का ते मधला असा आहे त्याला पितृदोष होत नाही त्याला काही बाहेरची बाधा नाही त्याला काही पुढे विकार नाही. आता विचार कर महाराज. कारण काका तो रजगुणात नाही तो तमोगुणात नाही तो सत्व गुणात जन्माला आला. जो सत्वगुणी असतो ना त्याला पिंडदान करण्याचा अधिकार नसतो. विचार करा महाराज. मी तर देवाला प्रार्थना करतोय मी जर गेलो म्हणजे आपण जाणार नाही 80 वर्ष आप्पा 80 वर्ष जाणारच नाही. काय सांगता येत विचार करा महाराज. पण मी देवाला प्रार्थना करतोय तुम्हाला मत जन्माला घाल. त्याला काही दोष नाही महाराज. चला पुढचा अधिकार आहे का. नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही. का पिंडदान करता येत नाही? ब्राह्मणी आचरण सांगितलंय. डोक्यावरती मुंडन शिडी जानवं आणि 16 नसल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. नारी वर्गाला अंत्यसंस्कार करता येतील पण एखाद्या माझ्या माता बहिणीने डोक्यावरती मुंडन केलं आणि ब्राह्मण काठासमोर बसले पिंडदानाला आतापर्यंत तुम्ही पाहिलं का? म्हणून नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही महाराज.
कारण ती मुळातच आदिशक्तीचा अवतार आहे. आपण म्हणतोय ना, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. काल काय झालं, हे पद आम्ही घेतलं एका बाईच्या अंगात, तिने मागे मला रोकली झाली मुळे मारला, हुई 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 पुण्या मारता 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 खाली पावा कणी एका पोराला टिंब टिंब केली होती, भरला मग पाय. आता तिने माग मला कणी एक पाय उचलेल माझ्या जवळ बोलायली. तिने नवरा म्हणायचं आई बायकोला, आणि नवरा म्हणायचं बेटा म्हणलं चांगलं त्याला. आणि तिला बघा ती माझ्यासमोर आली पाय भरलेला, ती काय करायची माहिती का, मला माहिती मा पायपूस हे चांगलंच आहे. राहिलो 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 तिला माझं नावही माहित झालं. ती काय म्हणते माहिती का, बंडा बाबा देवीचा पायपूस, अरे बंडा बाबा देवीचा पायपूस. पायपुड करून पण मी असा अवघड महाराज, मी तिला म्हणायला लागलो बांधाला पुसाई बांधाला पुसाई बांधाला. हे असे ढोंग तुम्हाला राहता का मला. परमार्थ हा ढोंगाचा नाही, परमार्थ हा चिंतनाचा आहे. विठाला विठला विठला नारी वर्गाला पिंडदान करता येत, व्यसनाधीन झालेल्या माणसाला पिंडदान करता येत नाही. जो मुलगा मदिरा प्राशन करतोय, मांसाहार करतोय, त्याला आपल्या आई वडिलांचं पिंडदान करता येत नाही करता येत मला. जर व्यसनाधीन होऊन आणि मांसाहार करून तुम्ही जर आई वडिलांचं पिंडदान जर केलं तर स्वर्गातले पितर हे तात्काळ नरकामध्ये येतात. महाराज नरकात येतात बा. आमचे गुरुजी फार मला सांगायचं, मारुतीनाथ पुरीकर हे बाबा तुम्ही नानांच्या आम्हाला वाक्य असायचं. एकदा काय झालं, हंस आणि हंसी निघाली यात्रेला चालले भारत. चालता 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 एका गावात मुक्काम पडला. हौसी म्हणली हौसाला, कहो तुम्ही मला बोलला होता या तीर्थावरती माझा मित्र आहे. म्हणजे कोण, म्हणजे कावळा. बरोबर सांगितलं. लगेच हंसाने मोबाईल काढला. मित्रा लेखात तुझ्या गावाला आलोय म्हणले, तुझं घर माहित नाही हे ना म्हणलेलं आहे. कावळ्याला आनंद झाला. कावळ्याकडे गाडी होती डस्टर गाडी काढली पण गेला कावळा बारा बारा बार बसवलं लोकांना. घरी संध्याकाळी पुरणपोळी केली महाराज, मस्त जेवण खाऊन झाले. सकाळी स्नान झालं आणि हंस निघाले महाराज. पण कावळ्याची वासना बदलली. लोक वासना जनतो हा शास्त्र या पिचम देह वासनेनम यथा वैत्र जायते. लोक वासना, देव वासना, शास्त्र वासना या तिन्ही वासना कावळ्याच्या जागृत झाल्या. त्याने हातामध्ये काठी घेतली आणि हंसाला मारायला लागला. हंसा ही पत्नी माझी आहे तुझी नाही. हंस बिचारा त्या हंसाने काय केलं, त्या हंसाने विचार केला सोन्यासारखी पत्नी होती ती कावळ्याने हिरकवून नेली. हंसाने पोलीस कंप्लेंट केली महाराज. दोघांनी वकील टाकले. हंसाचा वकील व्हायचा आहे, हंसीन हंसाची पत्नी आहे, आणि कावळ्याचा वकील व्हायचा आहे, हंसीन कावळ्याची पत्नी आहे. शेवटी निकालाचा दिवस आला. ज्या दिवशी निकाल होता संध्याकाळी जज साहेब पिऊन तरट होईल होते. सकाळी उतरेल होते. कावळ्याने मस्तपैकी आंघोळ केली, एक टाकी धोतर घातलं, नेहरू संत घातला, खांद्यावरती उपर टाकलं, कपाला बुक्का लावला आणि जज साहेबांच्या घराला गेला. जय साहेब जय हरी. म्हणजे काय कावळ्या काय नाही केलं. म्हणजे जय साहेब आज आमच्या तारखेचा निकाल तुमच्याकडे आहे. म्हणजे हो माझ्याकडे बोलले. म्हणजे जय साहेब मी कोण आहे. म्हणजे कावळा. मी जर पिंडाला स्पर्श केला लोक काय म्हणतायत तो जीवात्मा मोक्षपदाला प्राप्त झाला. मग महाराज आमच्या तारखेचा निकाल आज तुमच्याकडे आहे. जर तुम्ही माझ्या बाजून निकाल दिलात ना, मी तुमचे मेलेले आई बाप मी तुम्हाला भूमंडलावरती जिवंत दाखवील. काय म्हणले तुमचे आई बाप मी जिवंत. आता याची रात्री उतरेल होती
कावळ्या वचन दे. कावळ्या पण वचन घेतला. कोर्ट भरला गेला. हंसाचा वकील उभा राहिला आणि हंसाच्या वकील सांगितलंय हंस कावळ्याची पत्नी आहे जे साहेब तुम्ही त्याला देऊन टाका. कावळ्याचा वकील उभा राहिला. हंस कावळ्याची पत्नी आहे देऊन टाका. दोघा वकिलाचा युक्तिवाद ऐकला आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर बघा युक्तिवाद चालू होता. हा कावळा काय करायचा जे साहेबाकडे पाहायचा वर बोट करायचा खाली बोट करायचा असं बोट करायचा. जर तुम्हाला वरचे आईबाप खाली पाहायचे असतील माझ्याकडून निकाल द्या. दोघा वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जज साहेबांनी निकाल द्यायला सुरुवात केली. निकाल असा घोषित करण्यात येतो की हौसिनी ही कावळ्याची पत्नी आहे. अख्ख्या लोकांनी तोंडात बोट घातली. काय जज साहेब म्हणले हौसिनी कावळ्याची पत्नी होऊ शकत नाही. निकाल कसा दिलाय. बिचारा हंस रत निघाला. कावळ्याला आनंद झाला होता. कावळा आपली पत्नी घेऊन निघाला हंसीला. तेव्हा जज साहेब म्हणले कावळ्या नका थांब. तुम्हाला बोलला होतात ना जर माझ्याकडून निकाल दिला तर मी स्वर्गातले आईबाप जिवंत दाखवील. पुढे माझे आईबाप म्हणजे जज साहेब आनंदाच्या भरामध्ये विसरून गेलो होतो. म्हणले आनंदाच्या भरात विसरून गेलो होतो. बरं आठवण करून गेली. चला माझ्या बरोबर पुढे गेली महाराज. हे अरे कावळ्या अरे पुढे आहे आपल्या का म्हणजे जज साहेब थांबत ना. पुढे अशी कट्टरा होती माझा कट्टा घाण कट्टरा होती का. त्यामुळे दोन आळ्या वळव करत होत्या. एक काळी आळे होती आणि एक लाल आळे होती अशी वळव करत होती. जज साहेब खाली वाका म्हणजे कावळ्या माझ्या आईबाप पाहिजे वाकायला होतो म्हणजे वाका ना आईबाप दाखवतो तुम्हाला. जज साहेब वाकवलं. काय दिसतं दोन आळा आहेत एक काळी आहेत एक लाली आहेत. म्हणलं जज साहेब ती काळी आळा आहेत ना हा तुमचा बाप आहे. लाल आळी ही तुमची आई आहे. जज साहेब 5 फूट मागच सर. कावळ्या भानावर आहे म्हणजे भानावरच आहे म्हणजे कसं म्हणले जज साहेब न्यायदानासारखं पवित्र कार्य जगात नाही. अख्ख्या जगाला माहित आहे हंसीने कावळ्याची पत्नी होऊ शकत नाही. तुम्ही लोभाला बळी पडले लाभाला बळी पडले. आता इकडं एखादा कीर्तनकार जर कोणाचे पैसे मागत असेल ना त्याला प्रश्न विचारायचा. तुकोबारायांचे 4,500 अभंग आहे. त्यामध्ये लाभ शब्द किती वेळेस आला आणि ज्ञानेश्वरी लाभ शब्द किती वेळेस आला एवढं विचार कोणाचे पैसे येऊन जाईल. तुकोबारायांच्या गाथेमध्ये लाभ शब्द 47 वेळेस आलेले आहेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये 6 वेळेस आलेले आहे. विठाला विठाला आता विचार करा. मग जसाने हात जोडला. कावळ्या लय मोठी चुकी आहेत म्हणले. इडून पुढं मदिरा प्रसंग करणार नाही म्हणून मदिरा प्रसंग करून आणि मांसाहार करून तुम्ही जर पिंडदान जर केलेत ना तर स्वर्गातले पितर येतात का नरकात येतात हे जाऊन कारण सांगतोय. पुढचा ऐका. साधू संन्यासी माणसाला पिंडदान करता येत नाही. उदाहरणार्थ आपल्या सर्वांचे लाडके शांतिगिरीजी महाराज यांच्या माता फुलामाता लाखाला बोला गतप्राण झाल्या. त्यावेळेस महात्माजींनी डोक्यावरती मुंडन केलं नाही. स्वतः त्यांनी प्रवचन केलं का ज्यांनी 6 धुतले ते साधू तयार झाले. विठाला विठाला साधू माणसाला पिंडदान करण्याचा अधिकार नाही. पुढचा ऐका. तृतीय पंथ्यांना पिंडदान करता येत नाही. तुम्ही कधी पाहिलं का तृतीय पंथीचं पिंडदान. मग ते मरत नाही का मरतात महाराज. आता जेवढं महाराष्ट्रात तृतीय पंथी आहेत ना त्या सर्वांचा अध्यक्ष माझ्या गावचा आहे साहेबराव सुरुणी म्हणून. आजही 2 पिस्तूल वापरतोय. वणीच्या कोजागिरी पौर्णिमेला त्याचा हातून पहिला अभिषेक केल्याशिवाय त्या ठिकाणी देवीचा मान चढत नाही. आणि आजही त्याच्या अंगावरती काही किलो सोनं आहेत पाहत. विचार करा. लहान म्हणजे 3 वर्ष असताना तरी घरदार सोडला कंबर सोडलं त्यानं. विचार करा. आपण जर बघत ना मग तीर्थपंथी म्हणते का ते चंद्रवंशीचे नाही सूर्यवंशीचे नाही म्हणून रात्री मध्यान्ह कालखंडामध्ये त्यांचं पिंडदान असतं महाराज. रात्री 12 ते 1:30 मध्ये. शेवटचा अधिकार आहे का दत्तक मुलगा पिंडदानाला चालत नाही. दत्तक म्हणजे कोणता ज्याचं आपल्याला गोत्र माहित नाही ज्याचे नातेवाईक माहित नाही तो ओळखीचा नाही पाळखीचा नाही. बघा तो मुलगा आपण दत्तक घेतलात ना तो पिंडदान चालू शकत नाही महाराज.
जर त्यानं पिंडदान केलं ना, जरी तुम्ही नारायण नागबाई केलं ना, तर 12 वर्ष घरातला पितृदोष जात नाही. पण आपल्या नातेवाईकामध्ये आहे, आपल्या जवळचा नातेवाईक आहे, तो मुलगा आपण दत्त घेतला तर तो मात्र पिंडदान करू शकतो. अशा 6 लोकांची चौकट गरुड पुराण सांगतं, या लोकांना पिंडदान करण्याचा अधिकार नाही. पण जगामध्ये सर्वप्रथम पिंडदान कोणी कोणी केलं? माझा वेळ संपत 5-10 मिनिटं घेतो अजून, काळजी करू नका. तुला मग लोक तारख भेटत नाही करून काय रिपा महाराज खालीच नाही काय सांगा. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे, मला जनार्दन स्वामींची खूप मोठी कृपा माझ्यावरती, खूप मोठी कृपा आहे. कारण माझ्या नांदुर्डी गावामध्ये संजीवनी कुटी आहेत. विचार करा महाराज, मी काही लांबचा बाबा नाही, तुमच्या तालुक्याचा बाबा आहे. पण बदली तिकडे झाल्यामुळं म्हणून मला लखमापूरकर म्हटलं गेलं, नाही तुम्ही खरं नांदुर्डीकर. विचार करा. पण का होतं माहिती का महाराज, त्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला असा विषय झाला. त्याच्या गावात जास्त कीर्तन करत ना. माझ्या लखमापूरमध्ये 13 कीर्तन काय 13 कीर्तन करे नको म्हणजे आमच्या. पण बघा का आमची लखमापूर भूमी अशी आहे, जरी माझी जन्मभूमी निपाळ तालुका आहे, पण करऊ ही माझी दिंडूर तालुका आहे. महाराज मी माझा प्रवास मोटरसायकल असतो. मला एका आमदारनी महाराज मला गाडी घ्यायचं कबूल केले, पण त्याचा राजयोगच नाही. मला काळजी पडली, त्याची गाडी आपण जर घेतली त्याचा राजयोग नाही, आणि ते जर पडलं ती गाडी परत मोडून ठेवून द्यायला पाहिजे. का आला वाईट त्यापेक्षा नको तुम्ही गाडी तुला. ऐका पुढचा विषय कसा आहे. कारण का जगामध्ये 3 लोकांना पिंडदान करण्याचा अधिकार नाही. कोण कोण तुम्हाला सांगितले मला 6 लोक, पण 3घांनी पिंडदान केलं. कोणी कोणी? एका बापाने एका मुलाचं पिंडदान केलं, एका सुनेने एका सासऱ्याचं पिंडदान केलं, एकाने आईबाप जिवंत असताना पिंडदान केलं. तुम्ही महाराज तुमची झोप झाली का? आईबाप गतप्राण झाल्यानंतर मुलाच्या करकमलाने जो विधी केला तो त्याला म्हणतात पिंडदान. आणि तुम्ही तर सांगताय मुलाने आई बापाच्या व्रतून मुक्त होताना पिंडदान करायचं, आणि तुम्ही म्हणतात मुलाने एका बापाचं पिंडदान केलं पाहिजे. पण एका बापाने एका मुलाचं पिंडदान केलं कसं? मी आता तुम्हाला खालून वर सांगतो. आई बाप जिवंत असताना पिंडदान केलं पुंडलिक राहायला. दिंडरीमध्ये आई बापाचं महत्व कळलं महाराज. कुकुड स्वामींचा उपदेश झाला. भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना कळलं का जगामध्ये असा कोणता भक्त आहे तर तो आई बापाची सेवा करताना देवाकडे पाहत नाही. आपण म्हणतोय ना माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ काशी, माया बापे काशी, माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ काशी, माया बापे दादांनी गोड प्रबंध दिले. या प्रमाणाने मी प्रबंध तुम्हाला ऐकायचा. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी 4 मुलं त्याची. म्हणून आपण म्हणतोय या पंढरपुरात काही वाजत गाजत
मग आपण म्हणतोच ना पुंडलिकराया मला काहीतरी दे. इंद्र विठून बोलवता आई बापाच्या चरणाला विट लावली. ती विट माग फेकली. कार्य पुंड्या मात्रासी उभा केले विठ्ठलासी. आईचा काहीसा रे तू धिटा मागे फिरकविले विट. ऐक नाही युगे झाले 28 अजून कान बनवायचं. पहिले पिंडदान शेवटचं पिंडदान समुद्र ते पुंडलिकराने केलं. नंतर एका मुलाने आपल्या एका बापाने एका मुलाचं पिंडदान केलं. तो आहे आदि गुरु दत्तात्रय महाराजांचा मुलगा. त्याचा मानसपुत्र म्हणून त्याचं नाव सांगितलंय निमी. निमीला एक मुलगा होता. तो होता श्रीमान पण बापाच्या अगोदर मुलगा गतप्राण झाला. म्हणून तो अतृप्त आत्म्याच्या रूपामध्ये वडिलांच्या स्वप्नामध्ये येऊ लागला. बाबा मी अतृप्त आत्मा आहे. माझ्या नावाने तुम्ही काहीतरी कर्म करा. म्हणून आत्री मुनींचा धावा केला आणि आत्री मुनींनी निमीला सांगितलंय बाळा तुझ्या मुलाच्या नावाने तुला पिंडदान करावं लागेल. म्हणून जगातलं पहिलं पिंडदान एका बापाने एका मुलाचं केलं. त्या बापाचं नाव सांगितलंय आदि गुरु दत्तात्रय महाराज यांचा मानसपुत्र निमीने आपला मुलगा श्रीमान नावाने पहिलं पिंडदान केलं. आणि तेव्हापासून 16 संस्कारामध्ये पिंडाची प्रथा करायची. म्हणून तू कोण म्हणतात पिंड पदावरी तिला आपुलिया करी माझे झाले काय वर्जन आणि पिटले पित्राचे मुलं विठुप्पा Bye.